सुनावणी सुरू आहे कोर्टामध्ये, तिकडे नेमकी काय मागणी करण्यात आली आहे चिन्हासंदर्भात त्याचे तपशील आता आपण बघणार आहोत। बातमी सविस्तर। महाराष्ट्रातल्या राजकारणातली एक मोठी बातमी आजची अर्थातच ती म्हणजे शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्या नाहीतर गोठवा अशी मागणी करण्यात आली आहे ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने। सुप्रीम कोर्टामध्ये आज युक्तिवादादरम्यान ही मागणी करण्यात आली। शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीच्या वेळी ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी विधानसभा अध्यक्ष, राज्यपाल आणि शिंदेंच्या आमदारांच्या कृतीची चिरफाड केली आहे। शिवसेना ही ठाकरेंचीच आहे, पण एकनाथ शिंदेंनी त्याचा फायदा घेतलाय असं सिब्बल म्हणतात। तर निवडणूक आयोगाने 2018 ची घटना नाकारली, पण तीच घटना 39 फुटीर आमदारांनी काही बदलांसह प्रतिज्ञापत्रात जोडली। काही आमदारांनी ती घटना मान्य असल्याचं सांगितलं, पण योगेश कदम यांनी मात्र 2018 ची घटना जोडणं ही वकिलांची चूक असल्याचं सांगितलं। या विरोधाभासावर देवदत्त कामत यांनी बोट ठेवलंय। अपात्रतेचा धोका असणारा आमदार मीच मूळ पक्ष असं कसं म्हणू शकतो असा सवाल कामत यांनी विचारला। यावर न्यायमूर्ती बागची यांनी आता आम्ही शिंदेना अपात्र ठरवू शकतो का असा सवाल केला। कोर्टामध्ये नेमका काय काय युक्तिवाद झालाय आपण नजर टाकूया। धनुष्यबाण चिन्ह शिवसेना पक्ष ठाकरेंचाच आहे, फायदे मात्र शिंदेंनी घेतले असा युक्तिवाद सिब्बल यांनी केलाय। धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्या नाहीतर गोठवा अशी मागणी देखील करण्यात आलेली आहे। बंडखोरी झाली तेव्हा पक्ष कोणता होता हे महत्त्वाचं। शिंदेंचा पक्ष राजकीय पक्ष आहे की नाही याचा राज्यपालांकडून विचार झालेला नाही। शिंदे गटाच्या प्रत्येक चुकीच्या नियुक्तीला विधानसभा अध्यक्षांनी मान्यता दिली। जे आमदार अपात्र ठरायला हवे होते ते मंत्री झाले आहेत। विधिमंडळ पक्षाला राजकीय पक्ष समजणं हेच मुळात बेकायदेशीर आहे असंही सिब्बल यांनी युक्तिवादात सांगितलंय। अपात्र ठरू शकणाऱ्या आमदारांच्या पाठिंब्यावर नार्वेकर हे अध्यक्ष झाले। 2018च्या पक्षघटनेला आयोगाचा आक्षेप आहे, एकनाथ शिंदेंचा नाही। शिंदेंनी स्वतःची मुख्य नेता म्हणून नेमणूक करून घेणं हे बेकायदेशीर आहे असाही युक्तिवाद यावेळी सिब्बल यांनी केला। तर देवदत्त कामत यांनी काय युक्तिवाद केला, कोणकोणते मुद्दे मांडले तेही बघूया। 2014 ते 18च्या दरम्यान निवडणुका ठाकरेंच्या नेतृत्वात झाल्या। 2019 ची निवडणूक ही ठाकरेंच्याच नेतृत्वाखाली झाली। 2022 मध्ये शिंदेंकडून अचानक मीच पक्षाचा नेता असल्याचा दावा करण्यात आला। उमेदवार देण्याचा अधिकार राजकीय पक्षाला आहे, विधिमंडळ पक्षाला नाहीये। विधिमंडळ बहुमताच्या आधारे आयोगाचा निर्णय घटनात्मक दृष्ट्या अयोग्य आहे। अध्यक्षांचा निर्णय चुकीचा असेल तर कोर्टात जाण्याची मुभा हवी असं देवदत्त कामत यांनी कोर्टामध्ये सांगितलं। तर ठाकरेंच्या शिवसेनेने धनुष्यबाणासंदर्भात मोठी मागणी केल्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं काय म्हणणं आहे, तर एकनाथ शिंदेंच्याच बाजूने निर्णय लागेल असं ठाम मत मंत्री गिरीश महाजनांनी व्यक्त केलंय। आपण बघूया दोघांनी काय म्हटलं। शिवसेनेच्या भावना आता बशालीबरोबर पण जोडल्यात ना। बशाली सोबत आता आम्ही लढलो नाही का, बशाली सोबत लढले नाही। तुम्ही आता हे भावनिक लावून आग लावायचं काम करण्याची गरज नाही। मी सांगितलं ना, आम्ही आज बशाल घेऊन उभे आहोत आणि आम्हाला अजूनही धनुष्यबाण हवंय। आम्ही धनुष्यबाण सोडलंय असं कुठेही म्हटलेलं नाही। आम्ही असं म्हटलं की नसाल तर मग निदान त्यांना द्यायचं नाही, असं आमचा तो पर्याय आहे। सुनवाई वहाँ शुरू है, इसलिए उस पर टिप्पणी करना मैं उचित नहीं समझता हूँ। लेकिन आप अगर गौर करें तो जब पिछले समय जब पहले समय 2 साल पहले जब सुनवाई हो रही थी, यही मुद्दे वो सिब्बल साहब बोल रहे थे। अभी उसी का रिपीटेशन इस बार भी हो रहा है। आप गौर करेंगे तो आपको पता चलेगा। जनता की अदालत में इतने काफी मेजॉरिटी से सरकार आना ये महाराष्ट्र के इतिहास में पहली बार। आता मग ते काय म्हणतील, मग जेव्हा म्हणतील ते, कारण ते तिकडची बाजू लढतायत, खूप पैसे घेतात, फी घेतात ते चांगली कोटीमध्ये, त्यामुळे ते तेच म्हणतील। पण शेवटी निर्णय न्यायाधीशांचा आहे, ते या संदर्भामध्ये योग्य निर्णय देतील आणि आम्हाला खात्री आहे तो निर्णय शिंदे साहेबांच्या बाजूनेच लागेल। दरम्यान ठाकरेंच्या वतीने युक्तिवाद करताना कपिल सिब्बल यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर जोरदार ताशेरे ओढले। केवळ बहुमताच्या आधारावर बंडखोरांचा गट म्हणजे मूळ शिवसेना असा चुकीचा निष्कर्ष विधानसभा अध्यक्षांनी काढल्याचा घणाघात सिब्बल यांनी केलाय। तर नार्वेकरांवरून आज जोरदार राजकारण रंगलेलं पाहायला मिळालं। संवैधानिक पदावर बसलेल्या व्यक्ती किती बोगस आहे, भ्रष्ट आहे,
भ्रष्ट आहे आणि मोदींच्या भाषेमध्ये बौद्धिक नक्षलवादी आहे. विधानसभेचे अध्यक्ष ज्याने बेकायदेशीर निर्णय दिला ते बौद्धिक नक्षलवादी आहे. ज्याने संविधान गाडून टाकलं ते बौद्धिक नक्षलवादी आहेत ना. त्याच्यामुळे कपिल सिब्बल यांनी सांगितलेलं आहे ते बरोबर आहे. तो निकाल आधी द्या की आपोआप पुढली गाडी सुरळीत होते. विद्यमानातली फूट ही पक्षातली फूट समजून मानून निर्णय विकला, पक्ष विकला, हे बौद्धिक नक्षलवादी. आणि कोणत्याही नियमाचं पालन न करता निवडणूक आयोगाने तेव्हाच्या या विक्रीमध्ये सहभाग घेतला ते बौद्धिक नक्षलवादी. संजय राऊत, तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे वैचारिक वारसदार होतात, परंतु आता वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचे विचार तुम्हाला झेपत नाहीत. तुम्ही आता काँग्रेसचे वैचारिक वारसदार झालात. तुम्ही आता समाजवादी पार्टीचे वैचारिक वारसदार झालायत. त्यामुळं राहुल नार्वेकर यांनी योग्य निर्णय दिलाय आणि राहुल नार्वेकरांचा निर्णय योग्य होता याच्यावर महाराष्ट्रातल्या जनतेनं शिक्कामोर्तब केलंय. आणि उद्धवजी ठाकरे यांच्या हातामध्ये काय उरलंय तर फक्त काँग्रेस आणि समाजवादी पार्टीचा झेंडा एवढंच आता उद्धवजी आणि संजय राऊतांच्या हातामध्ये उरलंय. हे ते गेले 4.5 वर्ष म्हणतात आणि मी त्याच्यावर जबाबदारीनं सांगतोय की ते संजय राऊत साहेब रोज अशा पद्धतीची पत्रकार परिषद घेतात म्हणून UBTचं अस्तित्व आहे महाराष्ट्राला, तुम्हाला मला पत्रकारांना जाणवतं.